आत्ताच आपण बघितली ती हेल्मेट जनजागृती बाईक रॅली. राज्य रस्ता सुरक्षा मोहिमेनिमित्तानं ही बाईक रॅली नाशिक येथे काढण्यात आली. 34वी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मोहीम 2024 अंतर्गत प्रादेशिक परिवहन विभाग नाशिक यांच्या वतीनं आज या रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीमध्ये तब्बल 225 वाहनधारकांनी सहभाग नोंदवला. सदर रॅली ही प्रादेशिक परिवहन कार्यालय येथून पेठ नाका, दिंडोरी नाका, RTO कॉर्नर आणि परत कार्यालय या मार्गावरून मार्गस्थ झाली. जवळजवळ 8 किलोमीटरचा हा प्रवास रॅलीच्या वतीनं करण्यात आला. या रॅलीचे उद्घाटन मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. रॅलीसाठी आलेल्या उमेदवारांना रस्ता सुरक्षा नियमांविषयी माहिती देण्यात आली. तसेच दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करणे आणि चारचाकी चालवताना सीट बेल्टचा वापर करणे किती आवश्यक आहे याचं महत्त्व यावेळी उपस्थितांना पटवून देण्यात आलं. तसेच या प्रसंगी रस्ता सुरक्षेची शपथ देखील देण्यात आली. या प्रसंगी मोटर वाहन निरीक्षक विनोद वसईकर, महेश काळे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक राजेश पवार, रवींद्र मस्के, देविका गुंजाळ, भाग्यश्री पाटील आदी उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद,